माझ्याकडे 2 जीन्स होते जवळपास 10 ते 15 वर्ष. मला असं वाटतं काही वेळेला ना आपण अननेसेसरी कॉम्प्लिकेटेड करतो. मला काय हवंय तेव्हाही दुःख नव्हतं, आजही खूप आनंद नाहीये. नमस्कार, मी आहे आरची शो सोनाली. आज स्टार्स कट्ट्यावरती आपल्यासोबत आहे एक एव्हरग्रीन जोडी, ज्यांच्याकडे बघून इन्स्पायर व्हायला होतं, ज्यांच्याकडे बघून पुन्हा प्रेमात पडावंसं वाटतं आणि ज्यांच्याकडे बघून खूप शिकायला मिळतं. अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रसाद ओक आणि त्याचबरोबर निर्मात्या, कॉस्ट्युम डिझायनर मंजिरी ओक आपल्यासोबत आहेत. तुमच्या दोघांचं पण खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. ज्वेलरी डिझायनर राहिलं, हा, आणि ज्वेलरी डिझायनर देखील, हो की नाही? आणि त्यांच्या आयुष्यातला महत्वाचा दागिना म्हणजे प्रसाद ओक असं पण म्हणता येईल. किती छान, किती छान. झालंय इंट्रोडक्शन झालंय. मला सांग की हा जो दागिना आहे तर तो दागिना कधी केव्हा भेटला होता? मला 96 साली तो दागिना भेटला, जेव्हा सोन्याचे भाव परवडण्यासारखे होते. तेव्हा मी तो दागिना छान घडवला आणि लगेच गळ्यात घालून टाकला. वा 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 वा. आणि मला सांग की हा नवलखा हार जो आहे तो कसा पसंतीस पडला? म्हणजे अशी काही वेगवेगळ्या दागिन्यांची शोधाशोध चालू नव्हतीच. पारंपरिक अचानक एक हा नवलखा हार तू म्हणतेस तसं समोर आला आणि मला असं वाटलं की मला कळलंच नाही की हा दागिना पुरुष अंगावर घालतात का बाई अंगावर घालते. मला ते एक आकर्षक वाटलं. मला तो दागिना फार आवडला. तो ज्या पद्धतीने त्या दागिन्याला पैलू पाडलेले गेले होते ते मला फार आवडलं आणि मी ते गळ्यात पाडून घेतलं स्वतः. प्रसाद ओक सरांना तुम्ही ऍक्टिंग करिअरमध्ये प्रवास करताना, त्यांच्या आयुष्यातील स्ट्रगल्स बघताना आणि आज एक आपण म्हणूयात की एस्टॅब्लिश ऍक्टर, डिरेक्टर, रायटर आणि निर्माते हे बघताना काय भावना आहेत? मला भारी वाटतंय. म्हणजे खूप असं होतं ना की खूप आयुष्याचा एक बराचसा काळ गेल्यानंतर आपल्याला बापरे केवढं मागे घडलं ना, केवढं घडून गेलं ते फिलिंग आहे. की कुठल्याही रस्त्याने फिरताना, काल आम्ही सिंहगड रोडनी चाललो होतो तिकडे आणि तिकडे वाटेत एक गणपतीचं मंदिर आहे. तो पूर्वी पुण्यात असताना जेव्हा मी डेटिंग करत होतो तेव्हा मी सनीवर सिंहगडावर जायचो आणि तेव्हा जाताना ठरवून त्या गणपतीच्या देवळात थांबायचो आणि दर्शन घेऊन पुढे जायचो. आज त्या रोडनी आम्ही आमच्या स्वतःच्या 4 चाकी गाडीतनं जात होतो. आम्ही निर्माण केलेल्या फिल्मच्या एका प्रमोशनसाठी. ही भावना सुखकारक आणि काय आनंद देणारी. ज्या गणपतीचं दर्शन केलं थांबायचो, हा त्याचाच आशीर्वाद आहे. करेक्ट, एकदम खरं. तेव्हा कधीच विचार नसेल केला ना की निर्माते, दिग्दर्शक हे असं व्हायचंय? मुळात दिग्दर्शक होण्याचं स्वप्न होतं. अभिनय हा माझ्या पिक्चरमध्येच नव्हता. पुण्यात पण मी दिग्दर्शक म्हणूनच काम करत होतो आणि मुंबईत सुद्धा मी पाऊल टाकलं ते दिग्दर्शक होण्यासाठीच टाकलं. मी रंगा गोडबोलेला असिस्टंट डिरेक्टर म्हणून मुंबईत पहिलं पाऊल टाकलं, नाटकाला. ते सुद्धा दुर्दैवाने ते नाटक 1.5-2 महिने तालीम करून आलंच नाही. पण तोपर्यंत त्या नाटकात मी जे कलाकार यायचे नाहीत त्यांच्या प्रॉक्सी मारायचो. म्हणजे त्या कलाकाराच्या जागी मी उभं राहायचो. तर तेवढ्या तालमीच्या दरम्यान त्या नाटकामध्ये अनेक नावाजलेले कलाकार होते. मंगेश कदम होता, विजय केंकरे होता, अतुल परचुरे होता, आपला परेश मोकाशी होता, सुकन्या कुलकर्णी होती, गीतांजली कुलकर्णी होती, विभावरी देशपांडे होती आणि भक्ती बर्वे इनामदार होते. ते नाटक दुर्दैवाने आलं नाही. पण त्या दरम्यान या सगळ्या कलाकारांना मी ऍक्टिंग छान करतो हे कळलं, कारण मी तालमीत कोणाकोणाच्या जागी उभा राहायचो म्हणून. आणि मग तेव्हा मंगेश कदमनी पहिल्या नाटकासाठी विचारलं, जे नाटक होतं अधांतर, मग भ्रमाचा भोपळा, मग अशी बायको हवी. असं करत करत नाटकात अभिनय करणं सुरू झालं. आणि तेव्हा कुठली वाहिनी नव्हती. म्हणजे तेव्हा ETV होता आता किंवा अल्फा मराठी होतं. तर असं कुठलाच चॅनल तेव्हा नव्हता, फक्त दूरदर्शन होतं. मग दूरदर्शनवरच्या मालिकांमध्ये काम करणं सुरू झालं आणि मग तो अभिनयाचाच प्रवास सुरू झाला. दिग्दर्शन कम्प्लीट मागे पडलं. 96-97 मी मुंबईत गेलो आणि पहिला चित्रपट मी दिग्दर्शित केला 2009 साली, हाय काय नाही काय. इतका मोठा प्रवास आहे ज्याच्यासाठी गेलो होतो ते पूर्ण करण्याचा. बरं, 2009 सुद्धा तो पिक्चर सुद्धा मी आणि पुष्करनी दोघांनी मिळून डिरेक्ट केला. त्याच्यानंतर पुन्हा 5-7 वर्ष थांबायला लागला आणि इंडिव्हिज्युअली पहिली फिल्म कच्चा लिंबू, जिला नॅशनल अवॉर्ड मिळाला, ती 2017, म्हणजे परत 7-8 वर्षाची गॅप. सो आयडियली बघायला गेलीस तर 1997 ते 2017 20 वर्षानंतर पहिल्यांदा स्वप्नपूर्ती झाली असं म्हणायला लागेल. का असा एवढा उशीर लागला असं तुला वाटतं? एकतर मी म्हणालो तसं त्या काळी इतके वाईड कॅनव्हासेस अवेलेबल नव्हते. आज OTT फोफावलेले आहेत किंवा चित्रपट खूप प्रमाणात बघितले जातात. चॅनल्स जवळपास 100 चॅनल्स आहेत. तेव्हा तसं काहीच नव्हतं एकतर. आणि त्यामुळे
तो स्ट्रगल पिरियड होताच. तेव्हा मी पुण्यात असताना मला आठवतंय तर नाटकाच्या संस्था सुद्धा चंद्रलेखा, चिंतामणी, सुयोग, बस संपलं. कलावैभव, नाटक डिरेक्ट करणारी माणसं चंद्रकांत कुलकर्णी, विजय केंकरे, विनय आपटे, संपलं. पुढे सो कोणाला भेटायचं, किती कमी लोकांना भेटायचं, त्यात कशी संधी मिळणार. किंवा तेव्हा मगाशी मी म्हटलं तेव्हा फक्त दूरदर्शन चालू होतं, त्याच्यातही प्रामुख्याने मालिका प्रोड्यूस करणारे होते अधिकारी ब्रदर्स. मग पहिल्यांदा बंदिनीत मला चान्स मिळाला, मग दामिनीत मिळाला, आणि मग तो हळूहळू प्रवास सुरू झाला. त्याच दरम्यान अल्फा मराठी सुरू झालं. अल्फा मराठीवर सुद्धा सुरुवातीला मी ऍक्टर म्हणून काम नाही केलं, मी हिंदी सिरियल डब करायचो. अनेक सिरियल्सना मराठीत डब केलेला आवाज माझा आहे, असा तो प्रवास सुरू झाला. त्यामुळे तो स्ट्रगलच खूप होता, त्यामुळे तो प्रवास खूप मोठा लांबचा आहे असं मला वाटतं. पण मला असं वाटतं की म्हणूनच तो आज गोड वाटतो इतका. ते जर का पटकन सहज अवेलेबल झालं असतं तर कदाचित त्याची किंमत राहिली नसती. पण ते खूप, मीच माझ्या तोंडून म्हणणं चुकीचं आहे, पण ते खूप कष्टानंतर जे मिळतंय त्याचा गोडवा, हा ते स्पेशल आहे, त्याचा गोडवा जास्त आहे. मंजिरी मॅम, तुम्ही आता बघत आहात की या सगळ्या प्रवासात ना तुम्ही त्यांच्या सोबती होता, पण खऱ्या अर्थाने आम्ही जर तुम्हाला पाहिलंय की बाबा आता तुम्ही स्वतःचं काही सुरू करायला लागला ते गेल्या 4 ते 5 वर्षात, आय थिंक धर्मवीर नंतर मला असं वाटते की तुम्ही हिरकणीपासून है ना, तर तोपर्यंत तुम्ही स्वतःला मागे ठेवलं होतं आणि मुलांकडे लक्ष देणं, त्यांना शिकवणं, त्यांना, आणि खूप छान पद्धतीने आज त्यांच्या करिअरमध्ये काय छान काय करतायत हे बघून पण छान वाटतंय. किती डिफिकल्ट होतं एका स्त्रीला जेव्हा असं वाटते की मला पण माझं काहीतरी अस्तित्व घडवायचंय, मलाही माझं करिअर करायचंय, पण मी आज या सगळ्या जबाबदाऱ्यांना स्वीकारलेलं आहे. म्हणजे त्याचा कुठेतरी बंधन नाहीये की मी हे करतेय आणि त्याच्यामुळे मला कॉम्प्रोमाइज करावा लागतो, हा थॉट नाहीये. पण हे तरी सुद्धा अस्वस्थ करणार असतं. नाही, माझ्यासाठी नव्हतं. कारण जितकी क्लॅरिटी त्याला होती की मला या क्षेत्रात यायचंय, म्हणजे त्याला तितकीच क्लॅरिटी मला होती की मला घर सांभाळायचंय, मला संसार करायचाय, मला मुलांकडे लक्ष द्यायचंय. म्हणजे त्याच्या मागे काहीतरी उदात्त हेतू की अरे बापरे मी आता त्यागच करते वगैरे असं काही, इनफॅक्ट हा थॉटच नव्हता. मला असं वाटतं काही वेळेला ना आपण अननेसेसरी कॉम्प्लिकेटेड करतो. खरं तर सोपं असतं. मला काय हवंय, करेक्ट. तर मला काय हवं होतं, छान घर सांभाळायचं होतं, मला संसार करायचा होता, मला मुलांकडे लक्ष द्यायचं होतं, जे मी आनंदाने करत होते. हा, ते करताना जर माझं अर्ध लक्ष मला काहीतरी वेगळंच करायचं होतं तर ना धड मी इकडे ना धड तिकडे राहिले, मुलं नीट वाढलीच नसती. करेक्ट. आणि काय मला स्वतःला आनंद मिळाला नसता मी जे करते त्याचा. त्याला जसा त्याच्या कामातनं आनंद मिळत होता तसा मला यातनं मिळत होता. त्यामुळे मला नाही असं वाटत की अस्वस्थ तर बिलकुलच नाही. पण ज्या दिवशी मला असं वाटलं की मुलं मोठी झाली आहेत, मलापेक्षा हे पहिलं प्रसादला वाटलं की मुलं मोठी झाली आहेत, मंजू आता बऱ्यापैकी त्यांचं ते करतायत. म्हणजे एक साधारण शैक्षणिक ते वय येतं मुलांचं, ज्या वयात आपण काही वह्या पुस्तकं घेऊन आता अभ्यास घेत बसत नाही, त्यांची ते करतात. या वयात आल्यानंतर मला प्रसादच होता की ऐक ना, कर ना सुरू होता काहीतरी, कर ना तुझं काहीही कर. तर तो पुश मला प्रसाद कडनंच होता. त्यामुळे म्हणजे आम्ही पुण्यातनं मुंबईला आलो जेव्हा, आमची ओळख ऍक्टिंग शिबिरातली आहे, मीही काम करत होते. त्याने मला किती वेळा सुरुवातीला विचारलं, तुला करायचंय का, तुला काम करायचंय का, आपण एकत्र स्ट्रगल करू. तो करतच होता, आपण एकत्र करू. तर माझी मुळात ती पॅशनच नव्हती. मला काही ते ध्येय किंवा ते काही अचीव करायचं असं काही नव्हतंच. मला आवडत होतं का, मला जाम आवडतं संसार करायला, आणि मला जेवण बनवायला गरम आणि असं सगळं टिपिकल बायको टिपिकल. ते मी आता जी स्वतःहून बाहेर पडलीये तेही मला आवडते म्हणून पडलीये. कुणीही फोर्स नाही केला किंवा कुणी काहीतरी म्हणतंय की अरे आजकालचा काळ नाहीये बाईनी घरात बसण्याचा वगैरे. मी तुला परत एकदा सांगते, जेव्हा मी घरात बसले तेव्हा असं नव्हतं की तू लाखोनी कमवत होता आणि म्हणून मी घरात बसले होते. परवडण्यासारखी सिच्युएशनच नव्हती, एकाच्या जीवावरच घर चाललं होतं, प्रचंड काटकसरीतच घर चाललं होतं. म्हणजे मी काहीतरी केलं असतं तर डेफिनेटली मदतच झाली असती. पण मला ना पूर्ण वेळ घराकडे लक्ष द्यायचं होतं. मला अर्ध 2 दगडांवर पाय ठेवून मला असं वाटत होतं की मला ते नाही जमणार. तर एक आपण फोकस करूया म्हणून मी ते नेटाने करायचा माझ्या परीने प्रयत्न केला. वा, अनेक ठिकाणी तुम्हाला जोडीने बोलवलं जातं, तुमचा चेहरा लोकांना हवा असा आहे, वेगवेगळ्या ब्रँडसाठी लोक तुम्हाला विचारतात. पण एक वेळ अशी होते ना, तोपर्यंत फक्त प्रसाद दादा हा एकच ब्रँड होता. काय सांगितलं एखादा प्रसंग, आई ग, तेव्हा कसं मॅनेज केलं? कारण की आता तर लोक तुमच्याकडे लाईन लावून आहेत की सर प्लीज आमचे कॉस्ट्युम, प्लीज हे आमचं घालाल, तुम्ही आम्हाला क्रेडिट द्याल किंवा सर कोलॅबरेशन करूयात का. पण एक वेळ होती ना जेव्हा आपण स्ट्रगल करतो ना तेव्हा नाही ना कोणी आपल्याला ते. म्हणजे बरोबर आहे तू म्हणतेस ते, पण तेव्हाही दुःख नव्हतं, आजही खूप आनंद नाहीये. अचीव खूप करायचंय म्हणून खूप आनंद नाहीये.
आणि तेव्हा माहिती होतं की हे मिळणार आहे म्हणून दुःख नव्हतं. टू बी व्हेरी ऑनेस्ट अँड व्हेरी सॉर्टेड. ब्रँडचं म्हणशील तर ज्या परिस्थितीनं आम्ही दोघंही आलो, मध्यमवर्गीय परिस्थितीनं दोघंही आलो. तिचे वडील झेडपीत काम करायचे, माझी आई शिक्षिका, वडिलांचा छोटासा व्यवसाय. सो असे काही गडगंज श्रीमंत वगैरे असं मी कधीच नव्हतो. अत्यंत साध्या घरातनं दोघंही आलोय. त्यामुळे परिस्थितीची जाणीव, काटकसर या सगळ्या गोष्टी रक्तात होत्या. सो मी तुला अक्षरशः खोटं वाटेल, माझ्याकडे 2 जीन्स होत्या कित्येक वर्ष, एक काळी एक निळी, जवळपास 10 ते 15 वर्ष. त्याच्या मी 10 ते 15 वर्ष त्याच पॅन्ट्स किंवा त्याच जीन्स वापरत होतो. वरचे टी शर्ट बदलायचे. सांगण्याचा मुद्दा असा की अरे एक वेगळी जीन्स हवी किंवा एक वेगळी पॅन्ट हवी याची कधी गरजही वाटली नाही तेव्हा. कारण तेव्हा असं होतं की अरे यार, माझ्या जीन्स आणि माझ्या टी शर्ट पेक्षा माझं काम लोकांनी बघितलं पाहिजे. माझ्या जीन्स मध्ये अभिनय किती आहे तो लोकांनी म्हटलं. मी कुठल्या पद्धत, मी कुठली जीन्स घालतो त्यापेक्षा. प्रसाद पंच. पण आता असं आहे की नाही, त्या गोष्टींनाही महत्व आहे. तुम्ही कसं स्वतःला प्रेझेंट करता काय. किंवा कोविडमध्ये जे तिने केलं की अनेक छोट्या मोठ्या लोकांना सपोर्ट म्हणून तिने, आम्ही दोघांनी पण फ्री ऑफ कॉस्ट त्यांच्या पोस्ट करायचो. तर लोकांचं प्रेम आहे खूप आणि लोक विचारतात किंवा हा आमचा टी शर्ट घालायला. सो एक त्याच्यामध्ये अत्यंत शुद्ध येतोय की आपण एक पोस्ट केल्याने जर त्याला बिझनेस मिळणार असेल, त्याचं भलं होणार असेल तर का नको करू. करेक्ट. आता ह्याला तू ब्रँडिंग म्हण किंवा काही म्हण, आमचा हेतू शुद्ध आहे की लोकांना मदत करणं. जसं माझ्या कलाकृतीतनं लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आलेला मला आवडतो, तसं तिच्या मनात असं असतं की आपल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या फॅमिलीचा बिझनेस होत असेल, त्यांना 2 पैसे मिळत असतील आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद येत असेल तर का नाही करायचं. आणि यामध्ये परत एकदा तेच मी मगाशी म्हणलं की त्यामागे सगळे उदात्त विचार नाहीये. मी गंमत म्हणून सांगते की त्यांनी मलाही आनंद मिळतो. मी कोणाच्या तरी साडी नेसून मला नटायला मिळतच आहे की. सो असं नाहीये की आम्ही त्यांच्यावर काही उपकार करतोय. मला असं वाटतं जसे ते मला आनंद देत आहेत तशी मी त्यांना एक्झॅक्टली. करेक्ट. खूप छान. आणि याच नोटवरती आपण जाऊयात की आनंद देण्यासाठी तुम्ही आता प्रेक्षकांसाठी घेऊन आला आहात सुशीला सुचित हा चित्रपट. याचे अर्थातच आपण निर्माते सुद्धा आहात, लेखक आपण आहात, दिग्दर्शक आहात आणि कमाल अफलातून टीम त्याच्यामध्ये दिसतीये. सुरुवातीला ट्रेलर म्हणजे सस्पेन्स थ्रिलर असं वाटतं की मजेशीर काहीतरी घडणार आहे बरं का. आणि हे काय घडतंय त्या घरात जे अडकलेले आहेत त्यावरनं खरं तर आम्हाला समजणार आहे. पण मला सांग की कसं म्हणजे ही सुचण्याची प्रोसिजर, लॉकडाऊनचा काळ होता जेव्हा आपण सगळे अडकलो गेलो होतो तेव्हा थॉट होता की नाही नंतर हा जॉनर जो आहे हा मला खूप वर्ष भेडसावत होता. सर्वायव्हर थ्रिलर ज्याला आपण म्हणतो. बरेचदा तू बघितलंस की इंग्लिश, हिंदी, कुठल्याही भाषेतला हा जर जॉनर असेल तर त्याच्यात बरेचदा एकटा माणूस अडकलेला आपल्याला दिसतो आणि सिच्युएशन प्रचंड मोठी असते आणि तो एकटा अडकलेला असतो. आणि बऱ्याच अंशी चित्रपट सिरियस असतो किंवा डार्क असतो. तर मला सतत असं वाटत होतं की एकटा माणूस का, 2 माणसं अडकली तर, आणि त्याच्यात त्याचे पुरुष आणि स्त्री असतील तर, आणि सिरियस का, ह्युमर का नाही त्याच्यात. सो या थॉट प्रोसेस मधनं एक स्टोरी डोक्यात आली आणि मग ती डेव्हलप झाली. आणि मग त्याला मूर्त स्वरूप आमच्या पटकथा संवाद लेखकाने अजय कांबळे लिहिलं. इतकं सोपं आहे ते. ओके. आणि मॅम तुम्ही यामध्ये प्रोड्युसर म्हणून इन झाल्यात, त्याच्या मागची स्टोरी काय, कारण की अजूनही काही प्रोड्युसर्स आहेत. आम्ही 4 जण प्रोड्युसर आहोत. मी, प्रसाद, स्वप्नील जोशी स्वतः आणि आमच्या फिल्मचे सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे, असे आम्ही 4 प्रोड्युसर आहोत. झालं असं की प्रसाद आणि स्वप्नीलला गेले अनेक दिवस काम करायचं होतं एकत्र, काहीतरी करूया असं त्यांचं बरेच दिवस चाललं होतं. अचानक एक दिवशी स्वप्नील आला आणि म्हणला, प्रसाद आता बस झालं, आता काहीतरी शोध असतो. 5 वर्ष झाली रे जवळजवळ आम्ही भेटतोय, काहीतरी करू, काहीच होत नाहीये. सो नाही, तू आता आपण काहीतरी करूच आधी, म्हणजे तू लिटरली त्यांनी हट्टच धरला. तर प्रसाद म्हणला, हे बघ सोनी, माझ्या डोक्यात एक कथा आहे, मी ती लिहायचा प्रयत्न केला रायटर म्हणून, म्हणजे स्क्रीन प्ले लिहायचा, पण ती मला काही जमली नाहीये. कथा माझ्या डोक्यात फिक्स आहे. तर तो म्हणला काय आहे. मग त्यांनी कथा ऐकवली जी मला माहीतच होती. त्याला ऐकवली, त्याला खूप आवडली. तो म्हणला बेस्ट आहे, चला करूया. तर म्हणलं करूया. हळूहळू कथेवर काम सुरू झालं. प्रसाद रायटर फाइंड आउट केला प्रसादने. मग रायटर बरोबर सिटिंग सुरू झाल्या. मग प्रश्न येतो पैशाचा, जिथे गणित सुरू होतं. म्हणजे असं बसलो होतो आणि आम्ही 4घांना असं वाटलं की चला ना हे आपणच करूया. आणि तिथून ते सुरू झालं. मग मी त्यांना सांगितलं, ऐका, सगळी प्रोडक्शनची जबाबदारी मी सांभाळायला तयार आहे, तुम्ही तिघं तुमची डिपार्टमेंट सांभाळा, म्हणजे डिरेक्शन, ऍक्टिंग आणि कॅमेरा. असे ते आम्ही 4घांनी एकत्र सुरू केलं आणि प्रोड्युसर व्हावं असं एक स्वप्न उभं राहिलं.
किती वाजता? या चित्रपटामध्ये सस्पेन्स आणि कॉमेडी या दोन्ही गोष्टींचं आपण पाहिलं तर खूप नाजूक नातं आहे, तर दिग्दर्शक म्हणून ते तुम्ही कसं हाताळलं? तू माझ्या मागच्या कलाकृती बघशील तर त्या बऱ्यापैकी सिरियस होत्या. म्हणजे कच्चालिंबू तर डार्कच फिल्म होती, बँगॉन सिरियस होती. हिरकणी ही तशी सिरियसच फिल्म म्हणायला लागेल, हिस्टॉरिकल पण ती सिरियसच होता जॉनर. चंद्रमुखी पुन्हा एकदा हार्डकोर सिरियस, शोकांतिका म्हणू शकतो ज्याला आपण. सो माझं स्वतःचं विनोदावर प्रचंड प्रेम आहे आणि मी स्वतः उत्तम माहित नाही पण चांगला विनोद मी प्रेझेंट करू शकतो ऍज अन ऍक्टर. एक वर्षात चांगला विनोदी चित्रपट येत नाहीये ऍज अन ऍक्टर, हे माझं खूप खूप मोठं दुःख आहे. तर तोही तुझा या इंटरव्ह्यू ऐकून जर का आला तर मी तुला त्याचं तिकीट पहिलं फ्री देतच. पण माझ्याकडे विनोदी चित्रपट यायला हवाय असं मला खूप दिवसापासून वाटतं, कारण माझं त्या जॉनरवर माझं प्रचंड प्रेम आहे. म्हणून मी हास्य जत्रेत इतका एन्जॉय करताना दिसतो. मला शुद्ध विनोद पाहायला आणि तो निर्माण करायला प्रचंड आवडतं. आणि मी विचार केला की 3-4 सिरियस होऊन झाल्यानंतर एक फिल्म साधी हलकी फुलकी पाहिजेच, आणि त्याच्यात जर सस्पेन्सची जोड असेल तर म्हणजे क्या बात आहे. आणि म्हणून हा चित्रपट पहिला करत. आता परत पुढचं बघशील तर परत निळू फुलांचं बायोपिक आहे. तो पुन्हा एकदा निळू फुले असल्यामुळे त्याचा एक ह्युमर आहे, पण त्यांच्या आयुष्यातल्या घटना फार सिरियस आहे, त्याची सांगड आहे. किंवा पठ्ठे बापूराव तुम्ही करते ग्रँजर आहे पण परत सिरियस आहे, म्युझिकल आहे पण सिरियस आहे. सो आता एक नर्म विनोदी चित्रपट करायलाच हवा. परत पुढची 2-3 वर्ष वेगळ्या मोठ्या कलाकृतीमध्ये जाणार आहेत. सो हा चित्रपट करणं माझ्यासाठी फार गरजेचं होतं. त्याच उद्देशाने हा चित्रपट आला आणि तो आम्ही बनवला सगळं. ओके, तुमच्या दोन्ही मुलांना या क्षेत्राच्या कडे यावं असं वाटत नाहीये? मोठ्या मुलाला अजिबात नाही वाटत. तो आता जर्मनीत असतो, त्यांनी इंटरनॅशनल मार्केटिंग मॅनेजमेंट केलं, त्याचा वेगळा प्रवास सुरू आहे. छोटा 100% याच क्षेत्रात येणार. तो आता लास्ट इयरला आहे रुईयाला. त्यांनी बरेच वर्ष रुईयामधनं एकांकिकांना बॅकस्टेज केलं, तो सगळ्या गोष्टी शिकला. आता वर्ष संपताना त्यांनी स्वतः एक एकांकिका दिग्दर्शित केली, जी पहिली आली, त्याला दिग्दर्शनाचं पहिलं पारितोषिक मिळालं. आता त्याचा प्रवास सुरू होईल, पण त्याला माझ्याकडे असेच करायचंय का कुणाकडे करायचंय हे तो स्वतः ठरवणार. मी त्याला माझ्याकडे ये असंही म्हणणार नाही, माझ्याकडे येऊ नको असंही म्हणणार नाही. पण मला आवडेल जर त्यांनी वेगळ्या दिग्दर्शकाच्या हाताखाली. त्याच्या मनात असंच आहे की बाबापेक्षा दुसरीकडे करतो, आणि मलाही असंच वाटतं आई म्हणून आणि एक आता काय निर्माती म्हणू शकतो आपण. मला असं वाटतं त्या सेटवरची ट्रीटमेंट त्याला आमच्याकडे जी मिळेल त्याच्यापेक्षा त्याला वेगळी मिळाली पाहिजे. तू प्रसादोकचा मुलगा आहे म्हणून तू आता आमच्या बरोबर येऊन जेवायला बसलं पाहिजेस इथपासनं ते अनेक गोष्टी, म्हणजे ऍक्टर लोकांचा रागही सहन करता आला पाहिजे. तू प्रसादचा मुलगा आहेस म्हणून आम्ही तुझ्यावर चिडू नाही शकत, या ठिकाणी तू काम नाही सुरू करू शकत. जे त्याच्या वडिलांनी सहन केलंय, जे त्याच्या वडिलांनी सहनपेक्षा काय म्हणू अनुभवलाय ते त्यालाही अनुभव ते आले पाहिजे. सो त्यांनी दुसरीकडेच करावं. पण तो येणार आहे आज क्षेत्रात, त्याला आधी सगळं शिकायचंय, विच इज गुड साईन फॉर मी. म्हणजे टेक्निकल गोष्टी सगळ्या त्याला दिग्दर्शकच व्हायचंय किंवा त्याला ऍक्टिंग करायचं असेल तरी त्याला दिग्दर्शन शिकायचंच आहे. सो पुढची 2-3 वर्ष तो असिस्ट करेल, इंटर्नशिप करेल बऱ्याच दिग्दर्शकांकडे, आणि पुढचं पुढे काय. आता आपण पाहिलं तर सगळं जेन्सीमय वातावरण आहे. सो अशा ह्याच्यात त्यांचा टेक घेणं किंवा त्याच्याशी याबद्दल डिस्कस करणं की बघ मी अशा पद्धतीने सध्या करतोय, त्यावरती तुझं काय एक इनपुट आहे, कारण की नाही म्हटलं तरी तुझा तो ऑडियन्स पण असणार आहे, तर हे खूप मॅटर करणार आहे तुला, तो काय विचार करतो. ऑफकोर्स, तर मस्त प्रश्न विचारलास तू. गेल्या 2 वर्षांपासून म्हणजे चंद्रमुखी पासून आम्ही त्याला आमची जी रिडिंग्स होतात घरी जेव्हा होतात तेव्हा तो असतोच, पण जेव्हा ऑफिसला होतात कुठे वेगळ्या ठिकाणी आम्ही विचारतो तू मोकळा आहेस का, ये, तुला कळेल फिल्मचं नरेशन कसं होतं, काय प्रकारचा गिव्ह अँड टेक होतो. आणि मग ते संपून घरी आल्यानंतर किंवा आता सुशीला सुजितचं पहिलं नरेशन तर आम्ही घरीच केलं, तेव्हा तो होता. मग सगळे गेल्यानंतर आम्ही डिस्कस करतो काय वाटलं, आवडलं का, काय आवडलं, काय नाही आवडलं, तो पण स्पष्ट सांगतो. किंवा त्याला आम्ही म्हणलो की तुला काय वाटतं युथ आणि मराठी सिनेमाच्या, तो म्हणतो की तुम्ही युथ ओरिएंटेड काहीतरी प्रमोशन करायला हवं. आणि असं मला बऱ्याच ठिकाणून ऐकायला मिळालं. म्हणून जाणीवपूर्वक सुशीला सुजितचं प्रमोशन आम्ही रुईया कॉलेज पासूनच सुरू केलं, ज्या कॉलेजमध्ये तो आहे. तिथे आम्ही चिवताईचं लॉन्च केलं आणि कॉलेज क्राऊडनी भयानक एन्जॉय केलं गाणं. अनेक रील्स आता तू बघतीच आहेस. सो ती त्याची आयडिया होती की तुम्ही कॉलेज स्टुडंट्सना लक्षात घेऊन प्रमोशन प्लॅन करा किंवा त्याची सुरुवात तरी करा. जर तुला संधी मिळाली तर तुला इंडस्ट्रीतील कोणत्या कलाकारांसोबत अडकायला नाही आवडणार की अरे हे सोबत असले की बापरे विचारायला नको?
मित्रांपैकी की अरे नको याच्यासोबत नाही राहायचं मला? पुष्कर बरोबर मला नाही आवडणार, कारण पुष्करला वेळ मिळाला की तो मिमिक्री करतो आणि तो 30 मिमिक्री मला 25 वर्ष ऐकवतोय. तो ती मिमिक्री करतो सॉलिड, पण मी 25 वर्ष ऐकतोय. आणि आता आमचा मित्र गेला अतुल, पण अतुल आणि मी असलो की पुष्कर मुद्दामून ती मिमिक्री करतो. ओके, चिडवायसाठी. त्यामुळे पुष्कर बरोबर अडकायला मला कधी नाही आवडणार, कारण पुष्करला काय तेच पंच मारून लोकांना त्रास देण्याची फार आवड आहे आणि मी पटकन चिडतोय त्याला माहितीये. त्यामुळे तो जानी माय का वगैरे त्याचं ते सुरू होतं आणि मग मला खूप राग येतो. त्यामुळे पुष्कर बरोबर मला अजिबात अडकायचं नाहीये. म्हणजे पुष्कर बरोबर मी अडकलो तर की कसा वेळ निघून जाईल हे पण मला कळणार नाही, अगदी ऑनेस्टली सांगायचं. आनंद दादा पण आनंद कोण? आनंद इंगळे बरोबर मला अडकायला अजिबात नाही आवडणार, कारण सतत जेवढ्या वेळ अडकलो तेवढ्या वेळ आगाऊपणा उद्धटपणा कोण सहन करणार? आणि सेम त्यालाही असंच वाटेल की या उद्धट माणसाबरोबर मी अडकलोय, त्यालाही सेम वाटेल की मला या उद्धट माणसाबरोबर बसायचं नाहीये. त्यामुळे नको, आनंद इंगळे पण नको. हा, पण ऑन द कॉन्ट्ररी आनंद बरोबर अडकायला आवडेलही अशासाठी, कारण प्रचंड वाचन आणि काही अनेक आवडत्या विषयांवर कितीही वेळ, पु ल देशपांडे या विषयावर कितीही वेळ बोलू शकतो. किंवा आता आनंद आणि मी अडकलो तर आम्ही अतुल बद्दल खूप बोलू, कारण दोघांच्याही जिव्हाळ्याचा विषय होता. अतुल आहे रादर, पण त्यामुळेच नको, आनंद बरोबर नको. आणि प्रवीण सर? प्रवीण बरोबर अडकायला आवडेल मला. त्याच्यात न आवडणार काही नाही, कारण प्रवीणकडे परत एकदा प्रवीणचं वाचन इतकं प्रचंड आहे, अफाट आहे, आणि प्रवीणची एनर्जी तुम्ही अडकलायत हे तुम्हाला विसरायला लावते. होय. तो ज्या एनर्जीने बोलतो किंवा त्याची मतं मांडतो किंवा चर्चा करतो, गप्पा मारतो, अनेक विषयांवर आम्ही बोललोय गेल्या 3-4 वर्षामध्ये. सो प्रवीण बरोबर न अडकण्यासारखं काहीच नाही. मला असं वाटलं की तुम्ही अडकलात तर धर्मवीरचे 8 वगैरे बाहेर आल्यावर 8 भाग रेडी. शेवटी सुरू करूयात. चला, खूप छान वाटलं. तुम्ही पुढच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी नक्की या. तुम्ही इतका वेळ दिलात आणि इतक्या भरभरून गप्पा मारलात, मस्त वाटलं. थँक्यू. या निमित्ताने मी नक्की सांगेन असं, आपल्या फिल्मचा विषय असा आहे, मनात जे अडकलंय, आपण ज्या सिच्युएशन मध्ये अडकलोय, काही भावनांमध्ये अडकलोय, त्याचे दरवाजे उघडूया. तर या निमित्ताने मी सांगेन की आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे एक प्रयत्न करून निर्माते म्हणून, दिग्दर्शक म्हणून जे काही घेऊन आलोय, जे काही कलाकृती जी सादर करतोय ती आम्हाला वाटते त्या पद्धतीने आम्ही व्यक्त झालोय. तर आमची अशी इच्छा आहे की रसिक प्रेक्षकांनी ती यावी, ती बघावी आणि त्यांना जे वाटेल ते व्यक्त व्हावं, पण ती येऊन बघावी अशी मी या तुझ्या निमित्ताने अत्यंत प्रेमाने आणि आग्रहाने ही विनंती करते. खूप छान, थँक्यू. करते इतक्या आपण ज्या गप्पा ऐकत होतो त्या गप्पांमधनं आपण सस्पेन्स, कॉमेडी ह्या विषयाकडे आपण विशेष फोकस केला होता. पण जाता जाता किती गोड गोष्ट आपल्याकडे आली आहे की जे आपल्या मनात आहे, जे आपण अडकून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण गोंधळलेलो असतो आणि कुठे ना कुठेतरी आपण अस्थिर असतो. तर त्याला जर आपण वाट मोकळी करून दिली तर निश्चितच दरवाजे उघडतात, मनाचे सुद्धा आणि घराचे सुद्धा. ओके नाही? सुशीला, सुजित, नक्की बघा. पुढच्या एपिसोडमध्ये भेटूयात लवकरच. ऐकत रहा स्टार्स कट्टा.